नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज या सेशनमध्ये आपण रोजच्या वापरातील छोट्या छोट्या इंग्रजी वाक्यरचना आपण पाहणार आहोत. पहा, छोट्या आहेत पण त्यांचा वापर भरपूर आहे. जसे की बघा, पहिली वाक्यरचना आहे व्हॉट कॉजेस व्हॉट. बघा, तुम्हाला व्हॉटचा अर्थ माहिती आहे. व्हॉटचा अर्थ काय म्हणजेच काय. आता इथं काय आणि कॉजेस व्हॉट म्हणजेच काय कशामुळे होतं. काय व्हॉट कॉजेस व्हॉट म्हणजे काय कशामुळे होतं, हे की नाही. त्याच्यानंतर आहे बघा व्हॉट कॉजेस पोल्युशन. आता पोल्युशनचा अर्थ काय की प्रदूषण. काय पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय प्रदूषण. म्हणजे प्रदूषण कशामुळं होतं. काय याचा अर्थ व्हॉट कॉजेस पोल्युशन म्हणजेच पोल्युशन कशामुळे होतं. त्यानंतर व्हॉट कॉजेस डिझीज. आता डिझीजचा अर्थ आहे आजार किंवा रोग. म्हणजेच रोग कशामुळे होतात किंवा आजार कशामुळे होतो. असं ज्यावेळेस तुमच्या वाक्यरचना येईल तुमच्या मराठीमध्ये त्यावेळेस तुम्ही ह्या वाक्यरचना तिथं वापरू शकता. आता त्याच्या नंतरचा व्हॉट कॉज्ड धिस कन्फ्युजन. कन्फ्युजन म्हणजे काय गोंधळ. जागरण गोंधळ नाही, फक्त गोंधळ, आपल्या माइंड मधला गोंधळ. ओके, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय कन्फ्युजन. म्हणजे व्हॉट कॉज्ड धिस कन्फ्युजन म्हणजे हे म्हणजे किंवा हे कन्फ्युजन म्हणजे हा गोंधळ कशामुळं झाला. काय व्हॉट कॉज्ड धिस कन्फ्युजन म्हणजे हा गोंधळ कशामुळं झाला. त्यावेळेस तुम्ही हे वाक्य वापरा. नंतर आहे व्हॉट कॉज्ड द एक्सप्लोजन. एक्सप्लोजन म्हणजे काय स्फोट. काय स्फोट. स्फोट कशामुळं झाला. काय व्हॉट कॉज्ड द एक्सप्लोजन म्हणजेच की स्फोट कशामुळं झाला. आता त्याच्यानंतर पहा, आता इथं व्हॉटच्या नंतर तुम्हाला काय वापरायचे काइंड. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट टाईप म्हणजे टाईप पण वापरू शकता. म्हणजे काइंडच्या ऐवजी टाईप हा शब्द पण वापरू शकता. नंतर सॉर्ट ऑफ पण वापरू शकता. मी फक्त एकच घेतलंय. आता इथं बघा व्हॉट काइंड ऑफ मदर आर यू. आपण म्हणतो ना तू कसली आई आहेस, आहे की नाही. तुम्ही कसले वडील आहात. हे जेव्हा तुम्ही वाक्यरचना मराठीमध्ये बोलता त्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणणार. मग त्यासाठी तुम्हाला व्हॉट काइंड ऑफ मदर आर यू म्हणजे तू कसली आई आहेस. ओके, नंतर आहे व्हॉट काइंड ऑफ बर्ड इज धिस. हा कसला पक्षी आहे. ओके, इथं व्हॉट काइंड ऑफ चा अर्थ आहे कसला. नंतर आहे व्हॉट काइंड ऑफ मॅन इज धिस. हा कसला माणूस आहे. काय हा कसला माणूस आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो ना हा कसला शिक्षक आहे. व्हॉट काइंड ऑफ इज टीचर. ओके, व्हॉट काइंड ऑफ डॅड इज यू सॉरी आर यू म्हणजे तुम्ही कसले वडील आहात. बरोबर. ह्या ज्या वाक्यरचना आहेत ना ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या वाक्यरचना आहेत. त्यांना तुम्ही पाठ करा, लिहून त्यांना पाठ करा. कारण की यांना असंच बोललं जातं, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. ओके, नंतरचं आहे व्हॉट टाइम डू यू गेट अप. आता ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. पहा, ह्या तुमच्या रोजच्या वापरातील छोट्या छोट्या वाक्यरचना ह्यांना वापरा. ह्या तुम्ही नेहमी वापरू शकता तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये. बघा, सराव केल्यानेच तुम्हाला याचा फायदा होईल. ह्या वाक्यरचना तुम्ही लिहून पाठ करा. ओके, आणि लिहून पाठ करा आणि त्याला लगेच तुमच्या मुखातनं म्हणजे त्याचा काय सराव करा. म्हणजे तुम्ही वापरा त्याला तुमच्या डेली रुटीन म्हणजे रोजच्या वापरात त्याला वापरा. म्हणजे काय होईल की त्याची तुम्हाला सवय होऊन जाईल आणि तुम्हाला बोलताना गडबड होणार नाही. आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण शब्द घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.